राष्ट्रवादी पक्षाचा उरण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे आणि मतदारांना जो अपेक्षित निकाल होता तो अपेक्षित निकाल लागल्यानंतर मतदारांचा जो उत्साह पाहाल तो मतदार खूप खुश आहे। फटाके वाजले जातात, टाळ्या वाजल्या जातात, उमेदवारांना उचललं जातं। या ठिकाणी महिला वर्ग आहे, महिला वर्गाला नगराध्यक्ष पदावरती भावना घाणेकर या हव्या होत्या आणि भावना घाणेकर या निवडून आल्या। काय म्हणाल, भावना घाणेकर निवडून आल्या, तुमच्या सीट लागल्यात? भावनाताई या नगराध्यक्षाच्या उमेदवार एकदम सुशिक्षित आणि काम करणाऱ्या, नगरपालिकेला पुढे घेऊन जाणाऱ्या आणि जनतेने कौल दिलेला आहे, जनतेने दाखवून दिलेला आहे। कोणाच्याही दबावाला न झुगारता जनतेने जो कौल दिलेला आहे तो आज हा जनमानसाचा आक्रोश तो बाहेर आलेला आहे रिझल्ट मधून। नक्कीच सामान्य माणसाचा आक्रोश जो आहे तो कुठे दबावाच्या बाहेर आल्याचं म्हटलं जात आहे। महिला आनंद व्यक्त करतायत, पुरुष आनंद व्यक्त करतायत। कुठेतरी भाजपाची जी दादागिरी होती ती कमी करण्याचा प्रयत्न हा भावना घाणेकरांनी केलेला आहे असं म्हटलं जातंय। काय म्हणाल? सर्वांना माहितीच आहे की जो भावनाताईंसाठी आक्रोश होता, जो काही लोकांचा पाठिंबा होता, त्या पाठिंबाच्या जोरावरती आज भावनाताई भरघोस मतांनी जिंकून आलेल्या आहेत। भावनाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भावनाताईंच्या मागे सामान्य माणसाचा पाठिंबा होता, भावनाताईला मतदान केलं आणि ते मतदान आहे ते सार्थकी लागलं असं लोकांचं म्हणणं आहे। काय म्हणशील? जो काय उरण नगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार चालू होता आणि जी काही हुकुमशाही चालू होती ती आज भावनाताईंच्या माध्यमातून उरण नगरपालिकेला सुरुंग लावण्याचं काम केलंय आणि जो काही जनसामान्याचा जो विश्वास होता त्या विश्वासाला तडा न जाता येणाऱ्या काळामध्ये जो काही काम आहे ती भावनाताई नक्कीच करणार आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती कटिबद्ध आहे। नक्कीच उरण नगर परिषदेवरती भाजपाचं जे वर्चस्व होतं ते वर्चस्व कुठेतरी भावनाताईंच्या माध्यमातून मोडीतून आल्याचं मतदार आहे ते म्हणत आहेत। आता या ठिकाणी जर बघाल तर मोठा मॉब तयार झालाय आणि भावनाताई यांना सातत्याने उचलून धरलं जाते आणि भावनाताईंचा या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय आणि भावनाताईंना प्रत्येक जण शुभेच्छा देतोय। मात्र एक या बाबतीमध्ये नक्कीच निदर्शनात आले की भाजपा जे म्हणत होतं की 21 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद सुद्धा भाजपाकडेच येणार ते आज कुठेतरी भावनाताईंच्या माध्यमातून मोडीत आलंय। भावनाताई घाणेकर या महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या आणि त्याचबरोबर त्यांच्या महाविकास आघाडीमधून 9 नगरसेवक आणि भावनाताई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचा जो जल्लोष आहे, मतदारांनी दिलेलं मत जे आहे ते आपलं कुठेतरी सार्थकी लागलं आणि त्यामुळे जो मतदारांचा जो जल्लोष आहे तो मतदार करत आहेत आणि त्याच जल्लोषामध्ये आनंद व्यक्त करत आहेत। नवराष्ट्रासाठी वीरेश मोरकर, उरण रायगड।